नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने योजनेची घोषणा केल्यानंतर त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे। कोट्यावधी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यात आज 3000 रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। मात्र काही महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। अनेक कारणामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आणि पैसे जमा झाले असले तरी बँकेतून ते पैसे हातात येऊ शकलेले नाही। मग राज्यात पैसे मिळवण्यासाठी महिलांनी बँकेच्या बाहेर गर्दी केली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तात्काळ मिळतील, मग बँक खाते बंद असलं तरी टेन्शन नको। मग या 3 गोष्टी करा, लगेच पैसे बँक खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, कोणते आहेत त्या 3 गोष्टी? तर अनेक महिलांचे आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक केलेले नाही। मग हे बँक खातं आणि आधार कार्ड हे लिंक आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं आणि बँक खातं आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं, तसेच ई-केवायसी कशी करायची याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। मग अनेक महिलांचे आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक केलेले नाही। मग पहिली गोष्ट म्हणजे हे बँक खातं आणि आधार कार्ड हे लिंक आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खातं आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं, तसेच तिसरी गोष्ट म्हणजे ई-केवायसी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात टाकले आहे। मात्र अनेक महिलांनी ई-केवायसी न केल्यामुळे बँक खाते बंद झाले आहेत। मग बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। यासाठी राज्यातील सर्वच बँकांमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली आहे। ज्या महिलांचे केवायसी झाले असेल त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे लाभ घेण्यासाठी अनेक महिला सकाळपासून बँकेच्या बाहेर रांगा लावून ई-केवायसी करण्यासाठी उभ्या राहत आहेत। याचा महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत। मात्र अनेक महिलांच्या ई-केवायसी नसल्याने महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे असताना सुद्धा ते काढता येत नसल्याने ई-केवायसीसाठी राज्यात जिल्ह्यातील सर्वच बँकांमध्ये गर्दी होताना दिसून येत आहे। मग ई-केवायसीची प्रक्रिया बँकेकडून करून दिली जात आहे। त्यामुळे योजनेचे पैसे मिळण्यासाठी कुणाला पण अडचण येत असेल तर त्यांनी बँकेत जाऊन ई-केवायसी करून घ्यावी। बँकेत जाताना आपला मोबाईल आणि आधार कार्ड घेऊन जावे। मग ई-केवायसी कशी कराल? तर मग मित्रांनो, त्या ठिकाणी बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम त्या ठिकाणी ई-केवायसीचा अर्ज किंवा फॉर्म भरून द्यावे लागेल। मग बँकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी खातेदाराला आपला आधार नंबर अपलोड करावा लागतो। आधार कार्ड नंबर अपलोड करताना आधार कार्डची झेरॉक्स आणि ग्राहकांचे थंब देखील घेतले जातात। त्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर एक OTP येतो। हा OTP दिल्यानंतर ग्राहकांची केवायसी पूर्ण होते। मग अशा पद्धतीने बँकेत जाऊन ही केवायसी पूर्ण करून घ्या, म्हणजे तुमच्या बँक खाते हे बंद पडलेले असेल ते सुरू होतील आणि जमा झालेले पैसेही तुम्हाला लगेच मिळतील, किंवा तुम्हाला अजून पैसे मिळाले नसेल तर जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा तेही लगेच मिळतील। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे तपासणं गरजेचे आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे किंवा नाही। त्यासाठी काय करावे लागेल? तर मग मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवर जाऊन माय आधार असे सर्च करावे। त्यानंतर माय आधारच्या वेबसाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून लॉग इन करावे। त्यानंतर लॉग इन विथ OTP क्लिक करा। मग तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तोही भरावा। मग OTP आल्यानंतर लॉग इन करून घेता येईल। समोर आधार कार्डची होम स्क्रीन दिसेल। मग खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे। तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचे नाव, तुमचे बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे दिसणार आहे। मग बऱ्याच लोकांचे आधार कार्ड लिंक नसेल तर त्या ठिकाणी स्टेटस इनॲक्टिव्ह असं दिसतं। मग असे असेल तर तिथे ती माहिती दिसते। मग इनॲक्टिव्ह असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी लगेच तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक करावे लागणार आहे।
मग मित्रांनो, हे आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक कसं करायचं त्याची ही ऑनलाईन प्रक्रिया आपल्याला घरी बसल्या करता येऊ शकते किंवा बँकेत जाऊन आपण ती करू शकतो। कारण की आपल्याला या ठिकाणी कळले आहे की आपले अकाउंट हे इनॲक्टिव्ह आहे, म्हणजे आधार कार्ड लिंक केलेले नाही। त्यामुळे तुम्ही ह्या दोन प्रोसिजर करू शकता। एक, बँकेत जाऊन त्या ठिकाणी NPCI DBTचा फॉर्म भरून बँकेत जाऊन करू शकतो। तसेच दुसरा पर्याय म्हणजे आपण घर बसल्याही या ठिकाणी मोबाईलवरून करू शकतो। मग ते कसे करायचे तर सर्वप्रथम गुगलवर जाऊन NPCI असं सर्च करा। त्या ठिकाणी npci.org.in ही अधिकृत वेबसाईट दिसेल, त्यावर क्लिक करा। होम स्क्रीनवर खाली स्क्रोल केल्यानंतर कंझ्युमर हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करावे। तेथे तुम्हाला भारत आधार सीडिंग हा पर्याय दिसेल, तेथे एनेबलवर क्लिक करावे। नवीन पेज ओपन होईल, तेथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल। नंतर आधार नंबर लिंक करायचा असेल तर त्यासाठी रिक्वेस्ट फॉर आधारला या ठिकाणी सीडिंग या पर्यायावर क्लिक करावे। मग खाली तुमच्या कोणत्या बँकेचे अकाउंट लिंक करायचे आहे त्या बँकेचे नाव निवडा आणि फ्रेश सीडिंग म्हणजे नव्याने लिंक करण्याचा पर्याय यावर क्लिक करा। मग त्या ठिकाणी खालील तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर टाकावा। अकाउंट नंबर कन्फर्म केल्यानंतर खाली काही टर्म्स आणि कंडिशन दिसतील, त्या पूर्ण वाचा आणि स्वीकारा। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा भरून प्रोसीड बटनावर क्लिक करा। खाली पुन्हा तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिसतील, तिथे ॲग्री अँड कंटिन्यू करावे। नंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP देखील टाकावा लागेल। मग अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी सोबत लिंक करू शकता। तर मित्रांनो, या पद्धतीनं या ठिकाणी आपण ऑनलाईन करू शकतो। पण काही वेळेस एररमुळे किंवा काही सॉफ्टवेअरच्या अडचणीमुळे काही बँकेचे नावं त्या ठिकाणी येत नाही। मग ज्या बँकेचे नावं त्या ठिकाणी येणार नाही त्यांनी आपलं बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घेणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी DBT मार्फत थेट तुमच्या खात्यात या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। तरी मग सर्व महिलांना विनंती आहे की आपण अशा प्रकारे या 3 गोष्टी पूर्ण करा, म्हणजे लगेच पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणार आहे। हे सर्व काही पात्र महिलांसाठी आहे, ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहे, मंजूर झाले आहे, त्या सर्व महिलांनी अशा पद्धतीने ही प्रोसिजर करा, म्हणजे तुमच्या खात्यात लगेच पैसे येतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।